नमस्कार, शिक्षण वार्तामध्ये आपलं स्वागत आहे. कुटुंबातली कमावती व्यक्ती जेव्हा अचानक निघून जाते तेव्हा त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळतो. अशा वेळेस त्यांना भावनिक आधारासोबतच एका आर्थिक सुरक्षेची पण गरज असते. याच गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने खासगी शाळांमधल्या कर्मचाऱ्यांसाठी एक खूप महत्त्वाचं सुधारित अनुकंपा धोरण आणलं आहे. आज आपण हेच धोरण अगदी सोप्या शब्दांत समजून घेणार आहोत. पण पुढे जाण्याआधी आपल्या शिक्षण वार्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा, म्हणजे शिक्षण क्षेत्रातले असे महत्त्वाचे आणि अधिकृत अपडेट्स आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. हे जे नवीन धोरण आहे ते 27 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे आणि ह्या एका शासन निर्णयाने अनुकंपा नियुक्तीचे सगळे जुने नियम आणि कायदे आता रद्द झाले आहेत. आता फक्त एकच अगदी स्पष्ट आणि सगळ्यांसाठी सारखं धोरण असेल. आणि यामागचा सरकारचा दृष्टिकोन फक्त कायदेशीर नाही, तर तो पूर्णपणे मानवतावादी आहे. म्हणजे गरजू कुटुंबांना माणुसकीच्या नात्याने आधार देणं हाच याचा खरा उद्देश आहे. या चित्राकडे बघा. हे लाईफ बॉयचं चित्र या योजनेचं काम अगदी अचूकपणे दाखवतंय, नाही का? जसं लाईफ बॉय बुडणाऱ्याला वाचवतो, तसंच हे धोरण त्या कुटुंबासाठी एक आर्थिक सुरक्षा कवच म्हणून काम करतं. अचानक आलेल्या आर्थिक संकटातून त्या कुटुंबाला तात्काळ बाहेर काढणं हाच या योजनेचा मुख्य हेतू आहे. पण हो, इथे एक गोष्ट खूप स्पष्टपणे लक्षात ठेवायला हवी. हा नियम फक्त अनुदानित आणि अंशतः अनुदानित खासगी शाळांनाच लागू होतो. म्हणजेच ज्या शाळांना सरकारकडून अनुदान मिळतं, फक्त त्यांच्यासाठीच ही योजना आहे. विना अनुदानित किंवा स्व-अर्थसहाय्यित शाळांचा यात समावेश नाही. ओके, तर आता येतो सगळ्यात मोठा प्रश्न की या योजनेचा फायदा नक्की कोणाला मिळू शकतो, म्हणजे कोण अर्ज करू शकतं. चला आता पात्रतेचे नियम आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या अनिवार्य अटी काय आहेत ते सविस्तरपणे पाहूया. सरकारने पात्रतेसाठी एक अगदी स्पष्ट क्रम ठरवून दिला आहे. सगळ्यात पहिला हक्क असतो दिवंगत कर्मचाऱ्याच्या पती किंवा पत्नीचा. जर ते नसतील तर मग दुसरा क्रमांक लागतो मुलाचा किंवा मुलीचा. आणि हो, यामध्ये विवाहित, अविवाहित, दत्तक घेतलेली किंवा विधवा मुलगी या सगळ्यांचा समावेश आहे. तिसऱ्या क्रमांकावर सून येते, पण त्यासाठी एक अट आहे की दिवंगत कर्मचाऱ्याचा मुलगा हयात नसावा. आणि जर कर्मचारी अविवाहित असेल तर त्यांच्यावर अवलंबून असलेल्या भाऊ किंवा बहिणीला संधी मिळते. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जो कोणी अर्ज करणार आहे त्याला कुटुंबातल्या इतर पात्र सदस्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC घेणं बंधनकारक आहे. फक्त कुटुंबातले सदस्य असणं पुरेसं नाहीये, तर 4 महत्त्वाच्या अटींची पूर्तता करणंही गरजेचं आहे. पहिली अट आहे वयाची. अर्जदाराचं वय 18 ते 45 वर्षांच्या दरम्यान असावं. दुसरी अट, ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पूर्ण असावी. तिसरी अट, लहान कुटुंबाचा नियम, म्हणजे 31 डिसेंबर 2001 नंतर तिसरं अपत्य नसावं. आणि चौथी अट, अर्जदाराचा जोडीदार आधीच सरकारी नोकरीत नसावा. पण इथे खूप दिलासादायक गोष्ट आहे. गट क पदासाठी अर्ज करणाऱ्या दिवंगत कर्मचाऱ्याच्या पती किंवा पत्नीसाठी शैक्षणिक पात्रतेची अट थोडी शिथिल करण्यात आली आहे. चला आता बघूया की अर्ज करण्याची खरी प्रक्रिया कशी आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, ही प्रक्रिया वेळेवर आणि अचूकपणे करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण ह्यातल्या प्रत्येक टप्प्याला वेळेचं बंधन आहे. कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही ही प्रक्रिया लगेचच सुरू होते. इथे शाळेची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची जबाबदारी आहे की त्यांनी त्या कुटुंबाला या योजनेबद्दल सगळी माहिती द्यावी आणि अर्जाचा नमुना उपलब्ध करून द्यावा. त्यानंतर कुटुंबाला फक्त 7 दिवसांच्या आत एक इच्छुकतापत्र म्हणजे विलिंगनेस लेटर शाळेत जमा करायचं आहे. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करतो, हे पत्र म्हणजे नोकरीसाठी केलेला अर्ज नाहीये. हे फक्त आम्ही नोकरीसाठी इच्छुक आहोत असं कळवणारं एक पत्र आहे. खरा अर्ज यानंतर भरायचा असतो. आता बोलूया डेडलाईन्सबद्दल. इच्छुकता पत्र दिल्याच्या तारखेपासून 3 वर्षांच्या आत तुम्हाला पूर्ण अर्ज सादर करावाच लागतो. 3 वर्ष हा आकडा लक्षात ठेवा. जर वारसदार लहान असेल, म्हणजे 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल, तर तो 18 वर्षांचा झाल्यावर त्याला 3 वर्षांची मुदत मिळते. पण समजा काही खरंच मोठी अडचण आली आणि अर्ज करायला उशीर झाला तर त्यासाठीही एक सोय आहे. शिक्षण संचालक योजना यांना योग्य कारण असेल तर पुढच्या 2 वर्षांपर्यंतचा उशीर माफ करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. ठीक आहे, अर्ज तर केला, पण त्यानंतर नोकरी मिळते कशी, ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी सरकारने एक खूप चांगली सिस्टीम आणली आहे. तिचं नाव आहे दुहेरी प्रतीक्षा सूची, म्हणजेच ड्युअल वेट लिस्ट सिस्टीम. चला बघूया ही सिस्टीम नक्की काम कशी करते. तर ही दुहेरी प्रतीक्षा सूची म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. ही एक 2 पातळीवरची सिस्टीम आहे. यात 2 याद्या असतात. सूची 1 ही स्थानिक पातळीवरची असते, म्हणजे ज्या संस्थेच्या शाळेत कर्मचारी होते फक्त त्या संस्थेपुरती. आणि सूची 2 ही जिल्हा पातळीवरची एक कॉमन यादी असते, ज्यात जिल्ह्यातले सगळे पात्र उमेदवार असतात. आता याचा सगळ्यात मोठा फायदा काय, तर जर उमेदवाराला स्वतःच्या संस्थेत जागा मिळाली नाही तर त्याला जिल्हा पातळीवरच्या यादीतून जिल्ह्यातल्या दुसऱ्या कोणत्याही शाळेत संधी मिळू शकते. म्हणजे नोकरी मिळण्याची शक्यता खूप वाढते. नियुक्ती देताना सरकार एक पसंतीक्रम ठरवतं.
हे अगदी पझल सोडवण्यासारखं आहे. सरकार आधी सगळ्यात सोपा तुकडा बसवून बघतं. म्हणजे पहिली पसंती दिली जाते त्याच शाळेला जिथे कर्मचारी कामाला होते. तिथे जागा नसेल तर दुसरी पसंती त्याच संस्थेच्या जिल्ह्यातल्या दुसऱ्या शाळांना दिली जाते. आणि तिथे जागा नसेल तर मग तिसरा पर्याय येतो जिल्हा पातळीवरच्या यादीचा, जिथून जिल्ह्यातल्या कोणत्याही शाळेत नियुक्ती दिली जाते. आणि हो, यात उमेदवाराच्या सोयीचा पण विचार केलाय. जिल्हा यादीतून नियुक्ती देताना त्याच्या घरापासून सगळ्यात जवळ असलेल्या शाळेला प्राधान्य दिलं जाईल. हे खूपच चांगलं आहे. आयुष्य काही एका जागी थांबत नाही, बरोबर? अर्ज केल्यानंतरही कुटुंबाच्या परिस्थितीत किंवा उमेदवाराच्या पात्रतेत बदल होऊ शकतात. सरकारने याचाही विचार केला आहे आणि म्हणूनच ह्या धोरणात काही विशेष तरतुदी केल्या आहेत, ज्यामुळे अर्जामध्ये थोडी लवचिकता राहते. नियुक्ती मिळण्याआधी अर्जात 2 प्रकारचे बदल करण्याची सोय आहे. पहिला आहे गट बदलणे. समजा तुम्ही गट ड च्या यादीत आहात, पण नंतर तुमचं शिक्षण वाढलं आणि तुम्ही गट क साठी पात्र झालात, तर तुम्ही एकदा तुमचा गट बदलण्यासाठी अर्ज करू शकता. दुसरा बदल आहे उमेदवार बदलणे. म्हणजे जर मूळ उमेदवाराचा दुर्दैवाने मृत्यू झाला किंवा त्याचं वय 45 पेक्षा जास्त झालं किंवा कुटुंबातल्या सगळ्यांनी मिळून ठरवलं, तर 5 वर्षांच्या आत कुटुंबातल्या दुसऱ्या पात्र व्यक्तीचं नाव उमेदवार म्हणून देता येतं. आता आपण बोलूया त्या लोकांबद्दल ज्यांच्यावर ही योजना यशस्वी करण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, म्हणजेच शाळा व्यवस्थापन. कारण ही योजना फक्त कागदावर राहू नये यासाठी त्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. ही योजना नीट चालावी यासाठी शाळा व्यवस्थापनावर काही कडक जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. पहिली, शाळेत जागा रिकामी झाल्यावर 1 महिन्याच्या आत त्यांना शिक्षण विभागाला कळवावं लागेल. दुसरी, व्यवस्थापन स्वतः थेट कोणाचीही भरती करू शकत नाही. शिक्षण विभाग ज्या उमेदवाराची शिफारस करेल त्यालाच नोकरी द्यावी लागेल. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर या नियमांचं पालन केलं नाही तर MEPS ऍक्ट 1977 नुसार त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. म्हणजे इथे कोणतीही मनमानी चालणार नाही. चला तर मग पटकन एक नजर टाकूया आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर. 1. ही योजना फक्त अनुदानित शाळांसाठी आहे. 2. कुटुंबातील सदस्यांचा क्रम ठरलेला आहे आणि NOC खूप गरजेची आहे. 3. दुहेरी प्रतीक्षा सूचीमुळे नोकरीची संधी वाढते. 4. अर्ज करण्यासाठी 3 वर्षांची मुदत आहे. 5. अर्जात बदल करण्याची सोय आहे. आणि 6. शाळा व्यवस्थापनाला नियम पाळणं बंधनकारक आहे, नाहीतर कारवाई होईल. हे सगळं धोरण समजून घेतल्यानंतर मनात एक महत्त्वाचा प्रश्न येतोच. कागदावर तर हे सगळं खूप छान आणि स्पष्ट दिसतंय, पण प्रत्यक्षात ही सुधारित योजना गरजू कुटुंबांना खरोखरच वेळेवर आणि प्रभावीपणे आधार देऊ शकेल का, यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. तर ही होती अनुकंपा नियुक्तीच्या नवीन धोरणाबद्दलची सविस्तर माहिती. हा आढावा आपल्याला आवडला असेल तर याला नक्की लाईक करा. ही माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा. आणि शिक्षण क्षेत्रातल्या अशाच अधिकृत माहितीसाठी शिक्षण वार्ता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.